हाय, हॅलो, मी कोमल. आय होप छानच असाल. तर हाऊसवाईफ क्रिएशन या व्लॉगमध्ये मी तुमचे खूप सारे असे मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मी घेतलेली आहे ते कॉटनची साडी. तर त्या कॉटनच्या साडीचा आपण ज्याप्रमाणे घड्या घालून ठेवतो कपाटात रेग्युलर, तर त्याचप्रमाणे मी असे चार पदरमध्ये ती फोल्ड करून घेतलेली आहे. तर बघा आता फोल्ड केल्यानंतर वरचा जो काठ आहे तर तो आपल्याला मधोमध येईन याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे. तर साडी ही फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करायची आहे की जेणेकरून त्याच्यावरती घड्या पडणार नाही. तर हे बघा मी आता वरचा जो काठ आहे तर तो मधोमध येईन या प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे. आता जे खालचे काठ आहेत ते पण आपल्या त्याच्या समोरासमोर आपल्याला या या पद्धतीने फोल्ड करायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने जर फोल्ड केले तर त्या साडीचा ब्लाऊज आणि परकर तुम्ही दोन्हीसुद्धा एक साडीमध्ये स्टोअर करू शकता की जेणेकरून तुमच्या कपाट किंवा कबडमधला जो स्पेस आहे तर तो तुम्हाला खूप सारा असा वापरायला भेटेल आणि खूप साड्या तुम्ही ठेवू शकता. तर इथे बघा कप्प्यासारखा आपल्याला दिसेल. तर त्यामध्ये वरचा जो आपला भाग आहे तर याप्रमाणे तो घालून घ्यायचा आहे आणि घालताना हा व्यवस्थित घालायचा आहे की जेणेकरून साडी ही चुरगळली जाणार नाही. याची काळजी घ्यायची आहे कारण ह्या कॉटनच्या साड्या खूप अशा नाजूक असतात. थोडा जरी भाग चुरगळला तरी त्या घातल्यावरती व्यवस्थित दिसत नाही, इस्त्री वगैरे करायला लागते यासाठी. तर इथे बघा मी आता सिल्कच्या साडीसाठी तुम्हाला एक फोल्ड किंवा घडी कशी करायची ती सांगणार आहे. तर रेग्युलरली ह्या अशा साड्या खूप जणींकडे असतात. डेली यूजसाठी ज्या साड्या वापरतात तर त्यांच्यासाठी खूप छान ही ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की यूज करून बघा. तर बघा आता आपण ही जी साडीची घडी आहे तर ती पण रेग्युलर ज्याप्रमाणे फोल्ड करतो तर त्याचप्रमाणे ते करून घेतलेली आहे आणि खाली ठेवलेला आहे ब्लाऊज. तर बघा ब्लाऊजची जी कंबर आहे त्यापेक्षा साडीची घडी ही बारीक पाहिजे अशा प्रकारे तुम्ही करून घ्या. तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ती साडी ठेवताना जे ब्लाऊजचा जो खालचा कमरेचा भाग आहे आणि जो मागचा टोक आहे तर ते दोन्ही टोक समान येतील असा मधोमध तो ब्लाऊज आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा आता ब्लाऊजचे मी हुकं लावून घेणार आहे. तर बघा आता ब्लाऊजचे हे छान असे हुकं लावून झाले. तर आपला जो बाहीचा भाग येतो तर तो आपल्याला आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे. तर बघा मी साडी आता व्यवस्थित सरळ करते आहे की जेणेकरून ती फोल्ड जरी करून ठेवली तरी चुरगळलेली दिसणार नाही यासाठी. तर बघा ब्लाऊज जो आहे तर तो साडीचा असा मधोमध घ्यायचा आहे. हे दोन काठ जुळवले तर ते एकत्र येतील या पद्धतीने आपल्याला तो ब्लाऊज असा मधोमध सेंटरला हुक लावून घ्यायचा आहे. तर बघा आता जो बाहीचा भाग आहे तर तो आतमध्ये मी या पद्धतीने फोल्ड करणार आहे की जेणेकरून तो चुरगळला जाणार नाही. इझिली आपण काढला घालायला तर तो चुरगळलेला दिसणार नाही, इस्त्री वगैरे त्याला करायला लागणार नाही. तर बघा आता जो बाहीकडचा भाग आहे तर तो मी या पद्धतीने काठाचा भाग तर तो या पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे. तर बघा साडीची घडी घालताना ती सगळी चापून चोपून घालावी की जेणेकरून आपण साडी जेव्हा घालायला काढू ती चुरगळलेली नसेल. तर बघा हा जो वरचा भाग आहे तर तो मी त्यावरून फोल्ड केलेला आहे. तर बॅक साईडला इतका येतो बघा अशा पद्धतीने. तर बॅक साईडला आता तुम्हाला तो जो व्ही दिसतोय तो ब्लाऊजचा गळा आहे. तर अशा पद्धतीने आता त्या गळ्यामध्ये ब्लाऊजचा जो गळा येतो तर त्यामध्ये आपल्याला ती साडी या पद्धतीने टाकून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सिल्कच्या साड्या ठेवू शकता की जेणेकरून त्या एकावर एक जरी ठेवल्या तर त्या घसरणार नाही. कपाटात काय होतं की आपण डेली यूजसाठी आणि सिल्क हे खूप हलकं असतं किंवा कुठे पण कॅरी करायला बरं पडतं. तर तुम्ही बॅगेतसुद्धा अशी साडीची घडी घालून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला खूप कमी स्पेस लागेल आणि खूप सारे कपडे बसतील. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही त्याची घडी केली तर कपाटात पण खूप साड्या एकावरती एक अशा साड्या बसतील. तुम्ही कशाही प्रकारे ते हँडल करू शकता की जेणेकरून सिल्क साडीची ही जास्त घडी बसत नाही किंवा ती लगेच बाजूला सरकली जाते. तर या पद्धतीने तुम्ही सिल्कची जी साडी आहे तर ती ठेवू शकता. तर ही टिप कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून याचा तिला फायदा होईल. तर इथे बघा मी घेतलेली आहे ती आता कॉटनची साडी. तर ही मी फक्त 2 लेयरमध्येच फोल्ड केलेली होती. तर बघा वरचा जो काठ आहे तर तो मी मुडपून घेतलेला आहे आणि नंतर या पद्धतीने मी आता फोल्ड करून त्याची घडी घातलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे घडी घातलेली आहे ती. तर या पद्धतीने जर तुम्ही कॉटनच्या साडीची घडी घातली तर ती साडी अजिबात चुरगळत नाही आणि खूप कमी जागेत बसली जाते. खूप कमी जागेत तुम्ही ह्या साड्या स्टोअर करू शकता. तर बघा आता ती वरचा जो आपण काठ जो आहे तर तो फोल्ड केलेला आहे. तर तो वरचाच भाग मी आता परत फोल्ड करत आहे. तर बघा मी
प्रकारे फोल्ड केलेला आहे तो. तर बघा आता वरचा भाग फोल्ड करून झाल्यानंतर मी खालून आता फोल्ड करून घेतलेला आहे. तर जो खालचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला जो वरून फोल्ड करून आपण घेतला होता जो भाग, तर तो त्यामध्ये घालायचा आहे की जेणेकरून ते पॉकेटासारखं दिसतं. तर त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आपण त्यामध्ये घालणार आहे तर तो घालताना खूप असा व्यवस्थित घालायचा आहे. कारण ही कॉटनची साडी आहे, तर ती इस्त्री न करता आपण इझिली वापरू शकू किंवा कुठे जर गेलो तर खूप इझी प्रकारे आपण ती कॅरी करू शकू. यासाठी तर इथे बघा खूप छान आणि खूप छोटी अशी साडीची घडी तयार झालेली आहे की जेणेकरून एकाच बॅगेत तुम्ही खूप साऱ्या साड्या घेऊन जाऊ शकता. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर बघा आता यामध्येच मी परकर आणि ब्लाऊज साडीमध्ये कशा प्रकारे स्टोअर करू शकता हे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा मी आता घेतलेला आहे परकर. तर खालच्या बाजूला याप्रमाणे पॉकेट दिसतं, तर त्या पॉकेटमध्ये आपल्याला जो परकर आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही जर साड्यांच्या घड्या घातल्या तर लग्ना वगैरेला जर गेले तर खूप पटकन तुम्ही ती साडी घेऊ शकता आणि तुमची गडबड गोंधळ पण होणार नाही. खूप लवकर तुमच्या हाताला सुद्धा येऊन जाईल. तर याच पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये ब्लाऊज हा ठेवून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कुठून बघताय तर बघा ह्या साईडला मी ब्लाऊजसुद्धा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकाच साडीत परकर आणि ब्लाऊजसुद्धा ठेवू शकता आणि खूप सारे कपडे तुम्ही कॅरी करू शकता छोट्याशा बॅगेतसुद्धा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कुठून बघताय कमेंट्स जरूर करा. सो चला तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.